आजकालचा तरुण सकाळी जातो लवकर घरून, दुपारी येतो फिरून, थोडंसं घेतो चरून, संध्याकाळी आणावं लागतं धरून, आणि वारे माझ्या देशातला तरुण. ही तरुणांची अवस्था झालेली आहे. आणि काय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला काय येणार नाही त्याचं दुसरं कारण, जोपर्यंत आमच्या घरात जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरात कधीच जन्माला येणार नाही. सध्या जिजामातेची परिस्थिती अशी आहे, आमची जिजामाता संध्याकाळी 7ला टीव्ही चालू करते तर रात्रीच्या 10ला बंद करते. शहाजी राजा येतो स्वतःच्या हाताने जेवण घेतो तरी जिजामातेला काही फरक पडत नाही. तिला एकच टेन्शन आहे, नायराचं कसं होईल आणि राधिकेचं कसं होईल. टीव्ही पाहू नका, मोबाईल वापरू नका, ह्या मताचा महाराज मी नाही. ती काळाची गरज आहे, काळानुसार प्रत्येकाला बदलावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं वाटत असेल तर आपल्या घरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जन्माला आल्या पाहिजे. राजांचे चरित्र एकाच वाक्यात सांगतो, ज्यांना समजलं त्यांनी प्रतिसाद द्या, ज्यांना नाही समजलं त्यांनी काल्याच्या पंगतला या. बांध कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, अरे बांध कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठा कर शमशेर घोड़े पे सवार होते. बांध कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठा कर शमशेर घोड़े पे सवार होते, तो कहते थे दुश्मन के बंदे, काश हम भी कभी हिंदू की औलाद होते. भवानी मातेचा लेक तो महाराष्ट्राचा राजा होता, भवानी मातेचा लेक तो महाराष्ट्राचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर कारण मुघली सत्तेचा तो बाप होता. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि मराठ्यांच्या आड आला तर मराठ्यांची जात दाखवा, अशी शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यावे असं वाटत असेल तर आपल्या घरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जन्माला आल्या पाहिजे. गड्यामध्ये पवित्र अशा प्रकारची तुळशीची माळ टाका, पंढरीची वारी करा, आणि जीवनामध्ये आपल्याकडून कोणाचं चांगलं झालं नाही तर करू नका, पण वाईट केल्याशिवाय राहू नका. मागचे हाच म्हणताय, आपल्याकडून कोणाचं चांगलं झालं नाही तर करू नका, पण दुसऱ्याचं वाईट होईल असं सुद्धा चिंतन करू नका. आपल्याकडून कोणाचं लग्न जमलं नाही ना, जमवू नका, पण दुसऱ्याचं मोडू तरी नका. जरी ना करशी फायदा कुणाचा, नुकसान तरी तू करी नको. जरी ना करशी फायदा कुणाचा, नुकसान तरी तू करू नको. आणि भगवान होण्याची नसेल पात्रता, हैवान तरी तू बनू नको. जरी ना करशी भक्ती देवाची, जरी ना करणाऱ्याला तू हिणवू नको. आणि शहाणपण जमत नसेल तर मूर्ख तरी तू ठरू नको. आपल्याकडून कोणाचं चांगलं झालं नाही ना, करू नका, पण दुसऱ्याचं वाईट सुद्धा चिंतन करू नका. सालाबाद प्रमाणे सद्गुरू जोग महाराज आणि सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या मंदिराच्या निमित्ताने चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह यावर्षी श्रीराम कथा आहे. ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी रामकथा श्रवण करीत आहात, मी अगोदरच सांगितलं की माझ्यावरच नाही तर ज्यांच्या संगतीमध्ये कोणीही येऊ त्याच्यावर ते अतिशय पुत्रवत प्रेम करणारे श्री हरिभक्तपरायण परमपूजनीय शालिग्राम महाराज यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी श्रीराम कथा श्रवण करीत आहात. सांग संगतला सर्व गुणीजन मंडळी आहे. माझे परममित्र मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज असतील, श्री हरिभक्तपरायण माझे परममित्र हरीश महाराज असतील, श्री हरिभक्तपरायण बळीराम महाराज असतील, श्री हरिभक्तपरायण दत्तू महाराज असतील, श्री हरिभक्तपरायण रमेश महाराज असतील, श्री हरिभक्तपरायण